धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे जिल्हा परिषद निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग आला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने यवतमाळमधील महिलांनी महिला व बाल कल्याण विभागात धडक दिली। ई-केवायसी पूर्ण करून तात्काळ लाभ द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून ई-केवायसी लिंक पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाकडे पत्र पाठवण्यात आले आहे। गेल्या 24 तासांपासून बेपत्ता असलेल्या राजेंद्र तंगड पल्लीवार यांचा मृतदेह सिरोंचा रोडवरील नागमाता मंदिराजवळ आढळला। अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून या घटनेमुळे आलापल्ली परिसरात खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी झाली आहे, मात्र आता हवामानात होत असलेल्या बदलामुळे पुढील काही दिवसात पुण्यासह राज्यात ढगाळ हवामान, हलक्या पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत यंदा अनेक प्रभागातील विजयी उमेदवार थोडक्या मतांनी बचावले, तर काही ठिकाणी शिंदे सेना मनसेचे उमेदवार अपक्ष तसेच नोटालाही विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या फरकाच्या मतापेक्षा जास्त मते मिळाली। मुंबई महापालिकेत शिवसेना भाजप महायुती एकत्र निवडणूक लढली असून मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे। राज्यातील महानगरपालिका निकालानंतर सर्वांना महापौर निवडीचे वेध लागले आहे। आता राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्याबाबतचा निर्णय झाला आहे। मुंबईत नगर विकास विभागातर्फे ही सोडत काढण्यात येणार आहे। सोलापूर महापालिका निवडणुकीत MIMने दणदणीत विजय मिळवलाय। झोपडपट्टीत राहणाऱ्या विडी कामगार अखिला भागानगरी या नगरसेविका झाल्या असून कठीण परिस्थितीतून समाजसेवेची प्रेरणादायी वाटचाल त्यांनी साध्य केली आहे। बदलापूर नगरपालिकेत सत्ता मिळाल्यानंतर भाजपाने शिंदे सेनेला मोठा धक्का दिलाय। उपशहर प्रमुख प्रवीण राऊत, शेकडो शिवसैनिक आणि काही नगरसेवक परिवारांसह भाजपात प्रवेश झाले असून पालिकेत भाजपाची ताकद वाढली आहे। मुंबईत ₹7.65 चोरीच्या खटल्यावर 50 वर्षांनंतर न्यायालयाने शेवटी पडदा टाकला। 1977 साली सुरू झालेला हा प्रकरण अनेक दशकांपासून प्रलंबित होता। यासोबतच न्यायालयाने इतर प्रलंबित खटल्यांबाबतही अशाच प्रकारचे निर्णय घेतले आहेत। राज्य शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी विशेष अभियान सुरू केले आहे। गतवर्षी काही परीक्षा केंद्रांवर कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने त्या केंद्रांना यावर्षी बंद करण्यात आले असून त्या परीक्षांचा परवडणारा पाठ अन्य केंद्रांवर घेण्यात येणार आहे। बीडमधील गेवराई तालुक्यातील शेतकरी सुधाकर संत शेतीतील नापिकी आणि कर्जाच्या तणावामुळे गळफास घेऊन मृत्यूला कवटाळलाय। पत्नीच्या उपचारासाठी घेतलेले खासगी कर्ज आणि शेतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड ही शेतकऱ्याच्या मानसिक तणावाचे मुख्य कारण ठरली आहे। मुंबई सेंट्रल टर्मिनलवरील बॅग स्कॅनर मशीन 6 महिन्यांहून बंद असल्याची माहिती अधिकारातून उघड झाली। मशीन नसल्यामुळे पार्सल तपासणीही होत नाही, ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। बुलढाण्यात मळणी यंत्रासह ट्रॅक्टर पलटी होऊन 22 वर्षीय सौरभ हरिश्चंद्र जाधव याचा मृत्यू झालाय, तर 2 जखमी झाले। ही घटना 18 जानेवारी रोजी सहस्त्रमोळी येथे अहिल्यानगर मार्गावर घडली। बिहार सरकार मुंबईत बिहार भवन उभारणार आहे। एलिफिन्स्टन इस्टेट परिसरात या 314.20 कोटी रुपयांच्या प्रकल्पात 240 बेड क्षमतेचे डॉर्मिटरी उभारले जातील, जे बिहारहून येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सुरक्षित व परवडणारा निवास असेल। निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यात घडली आहे। विकासासाठी अजेंडा देण्यात काँग्रेस अपयशी ठरला आहे। काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाला देशाने सातत्याने नाकारला आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायम सिंग यादव यांचे धाकटे चिरंजीव प्रतीक यादव यांनी त्यांची पत्नी आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांना घटस्फोट देण्याची घोषणा केली आहे। छत्तीसगडच्या बलरामपूरहून झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील महुआंडाड येथे लग्न समारंभासाठी निघालेल्या बसचा भीषण अपघात झालाय। अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू तर 50हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत। मुलीला नेपाळला पाठवण्याच्या किंवा मूल नसलेल्या जोडप्याला विकण्याच्या तयारीत असलेल्या किडनॅपर कुटुंबाला दिल्ली पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत। मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भीक मागणाऱ्या एका दिव्यांग भिकाऱ्याकडे चक्क 3 पक्की घर, रिक्षा आणि कार असल्याचं समोर आलंय।
आसाममधील जोरहाट जिल्ह्यात मंगळवारी आपल्या मुलाच्या परीक्षेचा रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका व्यक्तीचा अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर पडून मृत्यू झालाय. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंहपोरा परिसरात रविवारपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. या परिसरात किमान 3 दहशतवादी लपून बसलेले असल्याची माहिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून मध्य पूर्वेतील देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि गाझा संघर्ष संपवण्यासाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. स्पेनमध्ये कोर्डोबा प्रांतात 2 हायस्पीड ट्रेनची समोरासमोर धडक होऊन 21 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बांगलादेशातील गाझीपूर जिल्ह्यात केळीच्या घडावरून झालेल्या वादानंतर जबर मारहाण केल्याने एका हिंदू व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी एकाच कुटुंबातील 3घांना पोलिसांनी अटक केली आहे. युरोपीय अंतराळ संस्था सायबर हल्ल्यामुळे हैराण झाली. हॅकर्सनी शेकडो गिगाबाईट संवेदनशील डेटा चोरून डार्क वेबवर लीक केलाय. सोमवारी वायदा बाजारात चांदीने इतिहास रचला. MCX वर मार्च डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत 3,01,315 रुपये प्रति किलो पोहोचली, म्हणजेच 13,553 रुपयांनी किंवा 4.71% वाढ झाली आहे. नेहा कक्करने ट्रोलिंगमुळे काही काळ लाईमलाईट पासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने वैयक्तिक व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि नातेसंबंधापासूनही ब्रेक घेतला असल्याचे जाहीर केले आहे. चाहत्यांना आणि माध्यमांना तिचा खासगी आयुष्याचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झालाय. AI द्वारे तयार केलेल्या व्हिडिओमधील देवतांचे अपमानास्पद चित्रणामुळे उत्तर प्रदेशातील अलीगड पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.